Good morning to all of you. Good morning, sir. Good morning, sir. Very good morning. Is this slide visible to all of you? Yes, Yes, sir. sir. Water resource engineering. Yes, sir. Okay. Last lecture, what we have covered? हा पॉइंट संपलाय सर. झालाय का? Okay. Transportation engineering. नाही सर, हा समजावून सांगत होता तुम्ही. Okay, transportation engineering. Okay, ठीक आहे. Okay, we'll start from transportation engineering. Have you written that water resources engineering? What your notes are there? Yes, sir. Okay, no problem. Okay, transportation engineering. Transportation engineering means movement of, actually transportation means movement of passenger and goods by means of vehicle on land, ship on water, and aircrafts in air. Okay, all of you know that. Transportation engineering म्हणजे काय? तर movement of passenger and goods. ओके, म्हणजे काय? तर पॅसेंजर जे काय असतील ते म्हणजे आपण, आणि गुड्स म्हणजे काय? माल, म्हणजे माल वाहतूक किंवा आपलं पॅसेंजर वाहतूक जिथं ज्या प्रकारे होते त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सपोर्टेशन. ओके, आता हे करण्यासाठी मग कुठलं सिव्हिल इंजिनिअरिंगची हेल्प होते किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग कशा प्रकारे यूज केलं जातं आणि त्याच्यासाठी आपण सेपरेट ब्रांचेस तयार केलेले, त्याचं नाव काय आहे? ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. ओके, ते सगळं याच्यामध्ये आपण बघणार. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग इज दॅट ब्रांच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग विच डील्स विथ फर्स्ट प्लॅनिंग, डिझायनिंग अँड कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स, ब्रिजेस, रेल्वेज, टनेल्स, हार्बर्स, पोर्ट्स, डॉक्स, रनवेज अँड एअरपोर्ट्स. ओके, आता तुम्ही एक लक्षात घेतलं असेल, आतापर्यंत ज्या सगळ्या डेफिनेशन होत्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय? पहिलं कुठलीही गोष्ट घ्या, बिल्डिंगचा असू द्या किंवा रोडचा असू द्या किंवा ब्रिजचा असू द्या किंवा डॅमचा असू द्या. आता ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा तसंच आहे. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये महत्वाचं काय? तर प्लॅनिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर रोड्स. ओके, मग रोड्स असतील, रनवेज असतील, हार्बर्स असतील, पोर्ट्स, डॉक, काही असेल. फर्स्ट थिंग प्लॅनिंग, नेक्स्ट डिझायनिंग अँड कन्स्ट्रक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर रोड्स, ब्रिजेस, रेल्वेज, टनेल्स, व्हॉट एव्हर एक्सेट्रा. ओके, याच्यामध्ये काय येतं? पहिली गोष्ट प्लॅनिंग, डिझायनिंग अँड कन्स्ट्रक्शन. ह्या तीन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या. ओके, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग ही आपली सिव्हिल इंजिनिअरिंगची ब्रांच आहे. पण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये नेमकं काय येतं? पहिली गोष्ट प्लॅनिंग, डिझायनिंग अँड कन्स्ट्रक्शन. ओके, आता बघा, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग इज दॅट ब्रांच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग which deals with planning, designing and construction of roads, bridges, railways, tunnels, harbors, ports, docks, runways and airports. ओके, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन साठी जे काय आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे ते सगळं त्याचं प्लॅनिंग, डिझायनिंग आणि कन्स्ट्रक्शन हे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये केलं जातं. बरोबर. ऍज फॉर डेव्हलपमेंट ऑफ एनी नेशन, गुड ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क इज प्राईम इम्पॉर्टन्स. Study of various construction materials used in construction of roads, traffic engineering, and also considered under transportation engineering. Okay, traffic engineering सुद्धा हे कशात कन्सिडर केलं जातं? तर ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये. आता इथं सगळ्यात महत्वाचं बघा, कुठल्याही देशाची प्रगती होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं? तर त्याची कनेक्टिव्हिटी. ओके, हे सगळ्याला तुम्हाला माहिती आहे. कनेक्टिव्हिटी म्हणजे काय? दळणवळणाचं साधन. ओके, म्हणजे काय? तर तुम्हाला एखादी गोष्ट एखाद्या प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर न्यायची असेल तर सगळ्यात महत्वाचं काय लागतं? ट्रान्सपोर्टेशन. आणि हे जर चांगलं असेल तर ती जी काही तुमची गोष्ट आहे, जी काही वस्तू आहे,
जे काही तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन करायचं मटेरियल आहे ते कमीत कमी वेळात आणि व्यवस्थितरित्या दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतं. समजा आपल्याला एखादी गोष्ट आहे, आपल्याकडे जे काही मटेरियल आहे, रॉ मटेरियल असेल किंवा जे एखादं प्रोडक्ट असेल, ते जर आपल्याला इथून दिल्लीला ट्रान्सपोर्ट करायचं आणि तिथं आपल्याला सेल करायचं, तर सगळ्यात महत्वाचं काय लागणार आहे आपल्याला? ट्रान्सपोर्टेशन. ओके, मग हे ट्रान्सपोर्टेशन जर चांगलं असेल तर एका दिवसात पण दिल्लीला हे सगळं आपलं जे काही बाय प्रोडक्ट असतील किंवा रॉ मटेरियल असेल किंवा आपलं जे प्रोडक्ट तयार केलेलं आहे ते सगळं डायरेक्ट दिल्लीला जाऊन पोहोचेल. बरोबर आहे. आणि तिथं आपण लवकरात लवकर सेल करू आणि आपण जे काही बेनिफिट आहे ते आपण घेऊ शकू. पण हे जर ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थित नसेल तर तुमचं मटेरियल व्यवस्थित तिथपर्यंत पहिली गोष्ट जाणार नाही आणि जे काही मटेरियल जाईल ते मटेरियल 4, 5, 6 म्हणजे आठवड्यात जाईल, महिन्यात जाईल, म्हणजे असा वेळ लागत जाईल. मग वेळ लागला की तुमचं काय होणार आहे? पैसा जास्त खर्च होणार आहे आणि जास्त खर्च म्हणजे कमी नफा. ओके, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या कशावरती डिपेंड आहेत? ट्रान्सपोर्टेशनवरती. ओके, आणि हे जर चांगलं करायचं असेल, आता तुम्ही सगळीकडे बघताय जास्तीत जास्त आपल्या रोडची कामं चालू. जर हे रोड चांगले असतील तरच आपण योग्य प्रकारे ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय? डोर टू डोर कनेक्टिव्हिटी पाहिजे असेल तर आपल्याला जास्तीत जास्त रोड चांगले करायला लागतील. बरोबर आहे. म्हणजे काय, आता इथून जर आपल्याला पुण्याला म्हणा किंवा मुंबईला जायचं असेल तर तुम्ही बघितलं असेल आता रोड किती चांगल्या प्रकारचे झालेले. पहिलं किती वेळ लागत होता. पहिलं जर तुम्हाला मुंबईला जायचं असेल तर एक अख्खा दिवस पूर्ण जायचा नुसताच जायला. ओके, पण आता तुम्ही 24 तासात जाऊन माघारी येऊ शकता. तुमचं जे काही काम असेल ते करून परत रिटर्न आपल्या आपल्या गावाला येऊ शकता. म्हणजे पंढरपूरवरून मुंबईला जायला एक 6-7 तास लागतील आणि यायला तेवढेच, आणि बाकीचा वेळ तुम्ही तुमचं काम करू शकता. म्हणजे 24 तासात तुम्ही एवढ्या गोष्टी करू शकता एका दिवसात. तुम्हाला तिथे हॉल्ट करायची गरज नाही किंवा मुक्काम करायची गरज नाही. बरोबर आहे. म्हणजे काय, तर ह्या गोष्टी कशामुळे पॉसिबल झालेल्या आहेत? तर तुमचे रोड चांगले असल्यामुळे. ओके, तुम्ही आता सोलापूर पुणे हायवे बघितला असेल किंवा पुणे मुंबई द्रुतगती मार्ग बघितला असेल, एक्सप्रेसवे. तर हे सगळे कसे आहेत? हे रोड एकदम व्यवस्थित केलेले आहेत आणि याचं कन्स्ट्रक्शनच्या वेळेत जे मटेरियल वापरलेलं आहे ते सगळ्यात महत्वाचं. आता काय म्हणते बघा, स्टडी ऑफ व्हेरियस कन्स्ट्रक्शन मटेरियल्स युज्ड इन कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स. म्हणजे काय, तर याच्यामध्ये जे मटेरियल यूज केलेलं आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जर तुमचा एखादा रोड जर तयार केला आणि तो जर मेंटेनन्स फ्री एक 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष जर तो रोड व्यवस्थित राहायचा असेल चांगल्या कंडिशन मध्ये, तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कन्स्ट्रक्शन करताय त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये यूज केलेलं मटेरियल हे क्वालिटी चेक करणं गरजेचं आहे. ते चांगल्या क्वालिटीचं असेल तरच तुमचे रोड हे 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष असे हे राहू शकते. ओके, मग हे मटेरियल जे तुम्ही आता बघताय गावखेड्यामध्ये जे काही रोड आहेत किंवा हे एक्सप्रेस वे आहेत, नॅशनल हायवे आहेत, काहीतरी डिफरन्स असेल. बरोबर आहे. कारण का नॅशनल हायवे बनवताना त्याच्यामध्ये यूज केलेलं मटेरियल आणि आपल्या इथं तालुक्यात किंवा जे आपल्या गावामध्ये रोड्स बनवलेत इथला रोडचं मटेरियल काहीतरी फरक असणार आहे. तिथलं मटेरियल चांगलं यूज केलेलं असतं म्हणून ते रस्ते एकदम व्यवस्थित राहतात आणि आपल्या इकडचे मटेरियल खराब असतं त्यामुळं ते लवकर खराब होऊन जातं. तुम्ही बघितलं असेल. मग हे मटेरियलची क्वालिटी सुद्धा चेक करणं गरजेचं असतं. आता हे ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते फक्त रोड मध्येच आहे का? नाही. तर आपल्याला दुसरी गोष्ट काय करायला लागणार आहे? रोड झाले, रोड नंतर त्याच्या सगळ्यात महत्वाचं ब्रिजेस आले. जिथं जिथं नदी येते, जिथे जिथं ओढे येत आहेत, किंवा कुठल्याही प्रकारचं मध्ये जो लो लेईंग एरिया आहे, जिथं दरी असेल अशा ठिकाणी वरती आपल्याला ब्रिज बांधायला लागेल. बरोबर आहे. मग ह्या प्रकारचे ब्रिजेस हे फक्त कशामध्ये येतात? ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये. मग हे परत आपल्याला ते ब्रिज बांधताना कुठल्या प्रकारचं ब्रिज कन्स्ट्रक्ट केला पाहिजे, त्याच्यासाठी मटेरियल कुठलं यूज झालं पाहिजे, त्याचा डिझाईन कसा केला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी ह्या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये येतात. मग रोड आले की ब्रिज आले, हे रोडच्या बाबतीत झालं.
नंतर दुसरी गोष्ट काय, रेल्वे. ओके, आता रेल्वेमध्ये तुम्ही बघितलं असेल मोठ्या प्रमाणात आपल्या इथं पण रेल्वेचं म्हणजे रेल्वे आता इलेक्ट्रिक करायला लागले, बरोबर आहे. तर ह्या इलेक्ट्रिक रेल्वे ज्या आहेत, पहिल्या कशा होत्या, डिझेलवरती होत्या, त्याच्या आधी कोळशावरती होत्या. मग हे त्याच्यामध्ये रिसर्च करत करत इनोव्हेशन होत होत हे काय झालेलं आता इलेक्ट्रिक व्हायला लागलेले आहेत. मग हे इलेक्ट्रिक रेल्वे असतील, मग त्याचे रेल्वेचे ट्रॅक जे आहेत, रेल्वे ह्या ब्रॉड गेज आहेत, नॅरो गेज आहेत, किंवा तुमच्या मीटर गेज आहेत, हे कन्स्ट्रक्ट करण्याचं काम कोण करतं, हे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. ओके, म्हणजे काय, सिव्हिल इंजिनिअरिंगची ब्रांच, पण त्याच्यामध्ये कुठलं येणार आहे, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. मग आता हे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात बल्क अमाऊंट मध्ये जर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं यूज कशाचा होतो, रेल्वेचा. लक्षात येते, कारण का रेल्वे तुम्हाला आता तुम्ही बघितलं असेल एका वेळेस कितीतरी टन माल हा घेऊन जाते. हजारो टन माल हा एका वेळेस तुम्ही मुंबईवरून दिल्लीला ट्रान्सपोर्ट करू शकता. तुम्ही बघितलं असेल माल वाहतूक ज्या रेल्वे असतात, माल वाहतूक ट्रेन असतात, त्या तुम्ही बघितलं असेल, बघितलं सगळ्यांनी. मग किती मोठ्या प्रमाणात आता तुम्हाला जर पर्टिक्युलर आता तुमचं कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे, एक मोठा डॅम कन्स्ट्रक्ट करायचा, मग तिथे एक 100 पोती 200 पोती सिमेंट नेऊन जमेल का रे? नो सर. तर तिथं तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात बल्क अमाऊंट मध्ये तुम्हाला सिमेंटची गरज आहे. सिमेंट तसं तुमचं रॉ मटेरियल असेल, मग तुमचं स्टील आलं, तुमचे ऍग्रिगेट आले, हे सगळे मोठ्या प्रमाणात लागणार आहे, बरोबर आहे. मग ते तुम्हाला रेल्वेने जर ट्रान्सपोर्ट केले तर ते कमीत कमी वेळात आणि बल्क अमाऊंट मध्ये ट्रान्सपोर्ट करू शकतात, बरोबर आहे. मग हे फक्त कन्स्ट्रक्शन साठीच नाही, तुमची कुठली इंडस्ट्री असेल, तुमची मोठमोठ्या म्हणजे तुमच्या कुठल्याही इंडस्ट्री असतील, तुमच्या ऑटोमोबाईल सेक्टरमधील सगळ्या कार ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकता. नंतर तुमचे आता तुमचं जवळचं उदाहरण, साखर कारखाने आहेत तुमच्याजवळ, साखर कारखाने असतील तर त्याची जी काही साखर बनते ती तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायची, तर ती कशाने करणार, ट्रेननी. जर ट्रेन असेल तुमच्या जवळ अवेलेबल तर तुम्ही ट्रेननी सगळं माल वाहतूक करू शकता. म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी बल्क अमाऊंट मध्ये जर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय, तर तुमची रेल्वे, बरोबर आहे. मग ही रेल्वे कन्स्ट्रक्ट करण्याचं काम कोण करतं, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. लक्षात येते, पहिल्यांदा काय करतलं ते प्लॅनिंग, नंतर डिझायनिंग आणि कन्स्ट्रक्शन. ओके, मग आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही सगळ्यांनी कोकण रेल्वे बघितली असेल, बघितले. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ओके, सगळ्यांनी कोकण रेल्वे बघितली, नाही बघितली. कोकणात गेलेत बऱ्यापैकी सगळे. गेलेत का नाही, आपला कोकण भाग माहिती आहे की नाही सगळ्यांना? येस सर. येस सर. ओके, तर या कोकणात तुम्ही बघितलं असेल की सगळे हे डोंगराळ भाग आहे, बरोबर आहे. सगळे दऱ्या डोंगर अशाच प्रकारचा भाग आहे, भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. तर इथं ट्रान्सपोर्टेशन करणं, रोड तर तुम्ही बघितलं असेल सगळा हा घाट माथ्यावरचाच भाग आहे, बरोबर आहे. सगळे घाट आहेत. तुम्ही त्याच्यातून रेल्वे गेलेली बघितलंय का रे? येस सर. बरोबर.
मग आता तुम्ही विचार करा, या एवढ्या डोंगरांमधून सुद्धा आपण रेल्वे तयार केलेलं आहे, बरोबर आहे, रेल्वे ट्रॅक तयार केलेला आहे. मग हा रेल्वे ट्रॅक असा तयार करण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात तिथं, एक मिनिट, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. आता तुम्ही बघितलं की या एवढ्या डोंगराळ भागातून ट्रेन किंवा तुमचं रेल्वे ट्रॅक तयार करायचं किती रिस्की आहे आणि किती मेहनतीचं काम आहे. मग एवढ्या ह्या अशा डोंगराळ भागातून रेल्वे ट्रॅक बनवण्यासाठी किती तिथं सर्वेची गरज आहे, किती मोठ्या प्रमाणात मॅन पॉवरची गरज आहे, किती म्हणजे किती मोठ्या प्रकारचं प्लॅनिंग रिक्वायर्ड आहे. मग प्लॅनिंग मध्ये काय येणार आहे, तुमचं पहिल्यांदा इनिशियल सर्वे केला असणार, सगळ्या पूर्ण भागाचा सर्वे केला असणार. मग त्याच्यानुसार कशा प्रकारे आपण रेल्वे ट्रॅकचं अलाइनमेंट ठरवू शकतो हे बघितलं असणार. मग त्यानुसार त्याचं डिझाईन केलं असणार. मग जर मध्ये एखादा डोंगर येत असेल आणि आपल्याला काही पर्याय नसेल तर तिथं टनेल कन्स्ट्रक्ट केला असणार आणि हा टनेल कन्स्ट्रक्ट करून त्याच्यामधून रेल्वे ट्रॅक बनवला असणार. जर एखादी मोठी दरी असेल तर त्याच्यावरती ब्रिज बनवला असणार. अशा प्रकारे सगळं मोठ्या प्रमाणात सर्वे करून त्याचं पूर्ण प्लॅनिंग करून त्याच्यानुसार सगळ्या प्रकारचे टनेल डिझायनिंग करून, रेल्वे ट्रॅक डिझाईन करून, ब्रिजेस डिझाईन करून, ह्या सगळ्या गोष्टी डिझाईन करून त्याचं चॅलेंजिंग वर्क, सगळ्यात महत्वाचं परत कन्स्ट्रक्शन, हे कन्स्ट्रक्शन पूर्ण करून आता तुम्ही बघताय ती कोकण रेल्वे. लक्षात येते? म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वर्क हे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये केलं जातं. खूप खूप मोठ्या प्रमाणावर आणि खूप महत्वाची ब्रांच आहे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. लक्षात आहे तुमच्या? ओके, नेक्स्ट आहे आता एअरपोर्ट. आता सगळ्यात फास्ट जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं कुठल्या म्हणजे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मधल्या कुठल्या भागाची गरज पडते रे? सगळ्यात फास्ट जर ट्रान्सपोर्टेशन करायचं म्हणलं तर आपण कुठल्या साधनाचा यूज करतो? एअरपोर्ट, बरोबर आहे. एअरवेज, सगळ्यात महत्वाचं काय? एअरवेज. मग एअरवेज साठी लागणारं काय? एअरपोर्ट. एअरवेज साठी सगळ्यात महत्वाचं काय? एअरपोर्ट. मग तुमचं ते डोमेस्टिक एअरपोर्ट असेल किंवा इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल. ओके, मग हे सगळ्यात महत्वाचं कन्स्ट्रक्शन कोण करतं? हे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये. आता एअरपोर्टचं काम तर करतच, पण सगळ्यात महत्वाचं काय? जो एअरक्राफ्ट साठी जो रनवे लागतो त्याचं डिझाईन, त्याचं कन्स्ट्रक्शन सुद्धा कोण करतं? हे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगचं नॉलेज वापरून, सिव्हिल इंजिनिअरिंगचं नॉलेज वापरूनच हे एअरपोर्ट आणि रनवेज कन्स्ट्रक्ट केले जातात. ओके, म्हणजे काय तर हे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग ब्रांच अतिशय महत्वाची. ओके, आता नंतर हे सगळे रोड बनवले, रेल्वे बनवले, एअरपोर्ट बनवले, मग सगळ्यात महत्वाचा पार्ट कुठला येतो परत? एवढे मोठे रोड बनवून पण परत काय होतं? ट्रॅफिक जाम होतं, बरोबर आहे. मग ते ट्रॅफिक कसं स्मूथली हँडल करता येईल, ट्रॅफिक कसं स्मूथली हँडल करता येईल, स्मूथली सगळ्यांचे व्यवस्थित ट्रान्सपोर्टेशन होईल, याच्यासाठी ट्रॅफिक इंजिनिअरिंग हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये दुसरा पार्ट कन्सिडर करतो. ओके, म्हणजे त्याला कुठल्या ऍडव्हान्स टेक्निक आपण यूज करतो. मग स्मूथली ट्रॅफिक व्यवस्थित रन होण्यासाठी
ट्रॅफिक इंजिनिअरिंग मध्ये कुठल्या टेक्नॉलॉजी यूज करतो, कुठल्या प्रकारचे सिग्नल कसे काय, कुठल्या मुवमेंट कशा करायला पाहिजेत, पीक अवर कुठला आहे, मग जास्त ट्रॅफिक कुठल्या अवर मध्ये असतं, हं? मग ते कसं स्मूथली वर्क झालं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी ह्या ट्रॅफिक इंजिनिअरिंग मध्ये आपण कन्सिडर करतो. लक्षात आलं सगळ्यांच्या? ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. ओके, हे लिहिलंय तुम्ही? येस सर. हे सगळ्यांनी लिहिलेलं आहे? नाही सर. हा, प्लीज राईट डाऊन फर्स्ट. नाही सर. प्लीज राईट डाऊन फर्स्ट. सर नंतर लेक्चर बघता येतात? हा, येस. हॅलो हॅलो हा, येस. सर, टीचिंग डायरी मध्ये तुमचे सगळे लेक्चर अपलोड झाले नाहीत अजून. काय म्हणताय? टीचिंग डायरी मध्ये हा, लेक्चर अपलोड झाले नाहीत तुमचे. हा, हा, ठीक आहे, जे राहिले ते करून टाकू. हं? ओके सर. हा. ओव्हर. ओव्हर. ऑल ऑफ यू ओव्हर. नो सर. Yes, sir. राईट इट फास्ट. ओके, ओव्हर.
Be fast. Over. Yes, sir. Okay, shall we move forward? Yes, sir. Okay. Yes, sir. Okay. Next is environmental engineering. Okay. So environmental engineering. Okay. Environmental engineering deals with pollution control and public health engineering. Different type of pollutions are water, air, noise and other pollutions. Okay. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये काय स्टडी केलं जातं, तर पोल्युशन कंट्रोल अँड पब्लिक हेल्थ. ओके, म्हणजे पब्लिक हेल्थशी रिलेटेड जे काही येतं ते सगळं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये कन्सिडर केलं जातं, स्टडी केलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं पोल्युशन कंट्रोल. ओके, ड्यू टू लार्ज स्केल इंडस्ट्रियलायझेशन, population growth, rapid urbanization, and several other human activities like construction, mining, transportation, environment gets polluted. Environmental engineering deals with technologies and facilities which are engaged in reducing pollution. Environmental engineering includes design, construction, and maintenance of water treatment plant, wastewater treatment plant, water distribution network, and sewerage system. It also deals with solid waste management in towns and cities. Public health engineering includes water treatment, water distribution network, and solid waste management. Okay. आता बघा, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. तर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, की पोल्युशन कंट्रोल आणि पब्लिक हेल्थ. ओके, आता पोल्युशन कशा कशामुळे होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कशा कशामुळे होतं रे पोल्युशन? फॅक्टरीज, व्हेकल. व्हेरी गुड. फॅक्टरीजमुळे कुठल्या कुठल्या प्रकारचं पोल्युशन होतं? एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन. व्हेरी गुड. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन. नेक्स्ट, फॅक्टरीज झाल्यानंतर व्हेकल्स. व्हेरी गुड. व्हेकल्स मुळे कुठलं होतं? एअर पोल्युशन. एअर पोल्युशन. व्हेरी गुड. नॉइज पोल्युशन. येस. व्हेरी गुड. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, आणखी कुठलं पोल्युशन असतं? ह्युमन बिंग ऍक्टिव्हिटीज. ओके, ह्युमन बिईंग ऍक्टिव्हिटीज मुळे कुठलं होतं? एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशन. ओके, म्हणजे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन हे सगळ्यात महत्वाचं. याच्यामुळे सगळं एन्व्हायरमेंट हे डिस्टर्ब होतं. बरोबर. तर आता तुम्ही बघितलंय, कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज मुळे सुद्धा पोल्युशन होतं. बरोबर आहे. मग कन्स्ट्रक्शन मध्ये कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज येतात बघा. मायनिंग येतं, ट्रान्सपोर्टेशन येतं. लक्षात येते, मोठमोठ्या प्रकारच्या माईन आहेत, खाणी आहेत. तर ह्या खाणीमुळे काय होतं, एन्व्हायरमेंटचं पोल्युशन होतं आणि एन्व्हायरमेंटला अफेक्ट होतं. नंतर याचं ट्रान्सपोर्टेशनच्या वेळेस काय होतं, सगळी धूळ वगैरे सगळीकडे पसरते. बघितलं असेल तुम्ही, मायनिंग मधून ज्यावेळेस तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करता मटेरियलचं, मग याच्यामुळे एअर पोल्युशन होतं आणि ते डोंगर वगैरे पूर्ण फोडल्यामुळं पण एन्व्हायरमेंट वरती अफेक्ट होतो. मग हे कशामुळे होतं, तर सगळ्यात महत्वाचं काय, इंडस्ट्रियलायझेशन अँड पॉप्युलेशन ग्रोथ. हे लार्ज स्केल मध्ये होतं. इंडस्ट्रियलायझेशन वाढलं की पोल्युशन होणार आहे लार्ज स्केल मध्ये. आणि हे लार्ज स्केल मध्ये का वाढवायला लागतं, तर पॉप्युलेशन ग्रोथ जास्त होते. पॉप्युलेशन जास्त असेल तर त्याला रिक्वायरमेंट जे दररोजच्या यूज साठी ज्या वस्तू आहेत त्याचं प्रोडक्शन जास्त करायला पाहिजे. आणि त्याचं प्रोडक्शन जास्त करायला पाहिजे म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन जास्त होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, पॉप्युलेशन ग्रोथ जास्त झाले की रॅपिड अर्बनायझेशन होतं. ओके,
म्हणजे काय, मोठ्या प्रमाणात शहरीकरण होतं. ओके, म्हणजे काय, शहरीकरण तुम्ही बघितलं असेल. मुंबई किती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, मुंबई नंतर आता पुणे किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि जवळजवळ मुंबई आणि पुणे आता एकमेकाला चिटकायला आलेले, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसंच आता अंतर उरलेलं. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रोथ झालेली, अर्बनायझेशन झालेलं, बरोबर आहे. मग हे कशामुळे होते, पॉप्युलेशन ग्रोथमुळे. मग हे असंच चालू राहिलं, आता अर्बनायझेशन वाढणं म्हणजे काय होतं, तिथले सगळे झाडं वगैरे आपण काढून टाकतो, तिथं फक्त बिल्डिंगच आपल्याला दिसतात, बिल्डिंग, रोड्स, एवढंच. ओके, मग हे जास्तीत जास्त कशामुळे होतं, पॉप्युलेशन ग्रोथमुळे, बरोबर आहे. पॉप्युलेशन ग्रोथ वाढली की सगळ्याच गोष्टी वाढत जातात. मग हे पॉप्युलेशन ग्रोथ मुळे सगळ्या गोष्टी वाढत जातात आणि पोल्युशन होत जातं. पण याला कुठंतरी कंट्रोल करणं गरजेचं असतं, बरोबर आहे. याला कुठंतरी कंट्रोल करणं गरजेचं असतं, नाहीतर कंट्रोल नाही केलं तर हे पुढं विनाशाकडे जातं, बरोबर आहे. याच्यामुळं भरपूर प्रमाणात एन्व्हायरमेंटची हानी होते आणि त्याचा इफेक्ट मानवावरती पडतो, बरोबर आहे. मग हे कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. मग एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, पोल्युशन कंट्रोल अँड पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. आता पोल्युशन कंट्रोल मध्ये काय काय करणार आहे आपण बघा. सगळ्यात महत्वाचं, सिव्हिल इंजिनिअरिंगची कुठलीही ब्रांच असू दे, त्याच्यामध्ये काय येतं रे, पहिली गोष्ट डिझाईन, कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स. महत्वाचं काय, प्लॅनिंग, डिझाईन, कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स. या 4 गोष्टी प्रत्येक ठिकाणी येतात, लक्षात येते. प्लॅनिंग, डिझाईन, कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स. आता एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा तेच आहे. मग आता हे कशाचं प्लॅनिंग करतं, कशाचं डिझाईन करतं, कन्स्ट्रक्शन कशाचं करतं आणि मेंटेनन्स काय करतं. आता सगळ्यात महत्वाचं काय, वॉटर पोल्युशन. दैनंदिन जीवनात आपल्याला सगळ्यात महत्वाचं लागतं ते वॉटर. मग ते पहिला कुठला येणार आहे, वॉटर ट्रीटमेंट प्लांट. आपल्याला चांगलं स्वच्छ शुद्ध पाणी हवं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय, वॉटर ट्रीटमेंट प्लांट. आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांटला प्लॅनिंग करण्याचं, डिझाईन करण्याचं, कन्स्ट्रक्ट करण्याचं आणि त्याचं मेंटेनन्स करण्याचं काम हे कोण करतं, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. ओके, आता हे वॉटर आपण वॉटर ट्रीटमेंट करून घेतलं, व्यवस्थित यूज केलं आणि त्या यूज केलेल्या वॉटरमुळे परत काय तयार झालं, वेस्ट वॉटर. ओके, आणि हे वेस्ट वॉटर जसंच्या तसं नदीत सोडलं तर किंवा जे नॅचरल रिसोर्सेस मध्ये सोडलं तर काय होणार आहे, परत ते वॉटर पोल्यूट होणार आहे. मग हे पोल्युशन नाही होऊ नये म्हणून आपण काय करतो, त्या वेस्ट वॉटरवरती ट्रीटमेंट करतो. आता हे वेस्ट वॉटरवरती ट्रीटमेंट करणे म्हणजे परत त्याचं आलं वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट. ओके, मग हे वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट तयार करण्याचं किंवा त्याचं पहिल्यांदा प्लॅनिंग, डिझाईन, कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स करण्याचं काम कोण करतं, हे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. ओके, आता हे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंट तुम्हाला समजलं. परत आता वॉटर ट्रीटमेंट करून नुसतं जमतं का, तर वॉटर ट्रीटमेंट केलेलं पाणी जे आहे ते डिस्ट्रीब्यूट करायला लागतं सगळीकडे. कुठेतरी एखादा प्लांट असणार आहे आणि तिथून सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करायला लागणार आहे. आणि हे सगळं जे नेटवर्क डिझाईन करण्याचं काम कोण करतं, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. ओके, आता हे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचं वॉटर सप्लाय तुम्ही बघितलं असेल. आता घरोघरी पाणी येतं, तुमच्या बिल्डिंग मध्ये पाणी येतं, तुम्ही नगरपालिकेत बघा किंवा ग्रामपंचायतीत बघा, कुठेही जर वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम व्यवस्थित असेल तर व्यवस्थित पाणी येतं, बरोबर आहे. आता ह्याचं नेटवर्क डिझाईन कोण करतं, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. आता त्याच्यामध्ये नंतर हे वॉटर डिस्ट्रीब्यूट केलं, ते आपण यूज केलं, परत हे सांडपाणी तयार झालं, वेस्ट वॉटर तयार झालं. आता हे वेस्ट वॉटर व्यवस्थितरित्या कलेक्ट करून त्याच्यावर ट्रीटमेंट करायला सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. मग आता हे वेस्ट वॉटर तयार झालेलं हे कलेक्ट करणं, व्यवस्थित ते कलेक्ट करून त्या प्लांट पर्यंत पोहोचवणं, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट पर्यंत पोहोचवणं, त्याला जे सिवरेज सिस्टीम लागते, म्हणजे तुमचं हे जे गटरीचं नेटवर्क आहे, तुम्ही अंडरग्राऊंड सिवरेज सिस्टीम आता तुम्ही बघितलं असेल सगळीकडे. हे सिवरेज सिस्टीम तयार करण्याचं काम, डिझाईन करण्याचं काम किंवा कन्स्ट्रक्शन करण्याचं काम कोण करते, हे एन्व्हायरमेंटल
इंजिनिअरिंग. आणि कन्स्ट्रक्शन केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्याचा मेंटेनन्स आहे. ओके, प्लीज म्यूट युअर माईक. हु इज दिस? Please mute your mic. Mute your mic. Your background noise is disturbing to us. Okay. तर सिवरेज सिस्टीम परत डिझाईन करण्याचं कोण काम करतं? एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. ओके, लक्षात येते काय काय आपण याच्यामध्ये बघतोय. पहिली गोष्ट काय येणार आहे? कोण सांगेल पहिली गोष्ट? हा, वॉटरच्या रिलेटेड पहिली गोष्ट एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग काय करतं? यस, कोण सांगेल? यस, ज्ञानेश्वरी. Yes, your voice is not clear. I think your network problem is there. Okay, next. Any other? कोण सांगताय? Designing system for managing and cleaning municipal water supplies. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे काय करतं की पहिली गोष्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट तयार करतं, बरोबर आहे. मग ह्याचं प्लॅनिंग, डिझायनिंग, कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये होतं. नंतर दुसरी गोष्ट काय होतं? वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट. याचं सुद्धा प्लॅनिंग, डिझायनिंग अँड मेंटेनन्स, कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स हे कोण करतं? एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. तसंच वॉटर ट्रीटमेंट केल्यानंतर त्याला डिस्ट्रीब्यूट करायची गरज असते. मग वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जे आहे ते कोण डिझाईन करतं? वॉटर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, बरोबर आहे. त्याचं प्लॅनिंग, डिझायनिंग, कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स कोण करतं? एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. परत हे वेस्ट जे वॉटर आहे ते कलेक्ट करायला लागतं. मग हे पूर्ण सिवरेज सिस्टीम त्याला म्हणतो आपण, सांडपाणी व्यवस्थापन, बरोबर आहे. मग ह्याचं नेटवर्क जे आहे परत कोण तयार करतं? परत हे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. त्याचं प्लॅनिंग, डिझायनिंग, कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स. आता तुम्ही बघितलंय सगळ्या प्रकारचे जे सिवरेज सिस्टीम आहेत त्या फक्त कशावरती चालतात? बाय ग्रॅव्हिटी. म्हणजे तुम्ही काय त्याला पंप वगैरे लावता का? नाही. जिथं गरज आहे पंपिंग स्टेशन तिथून तुम्ही ते पंप करता. पण जास्तीत जास्त हे नेटवर्क कशावरती असतं? फक्त बाय ग्रॅव्हिटी. हे तुमचं उताराकडून चढावरून उताराकडे हे वाहत जातं, बरोबर आहे. ही तुमची सिवरेज सिस्टीम. मग हे सगळ्यात महत्वाची आहे. मग ह्याच्यामध्ये जर फॉल्ट झाला, चॉकअप झालं तर किती प्रॉब्लेम येतो तुम्हाला माहिती. मग हे सगळं डिझाईन करण्याचं काम कोण करतं? एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. ओके, लक्षात येते तुमच्या? आता नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. ओके, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय? घन कचरा व्यवस्थापन. मग हे घन कचरा व्यवस्थापन तुम्ही बघितलंय की तुमचं मेडिकल वेस्ट असेल, रेसिडेन्शियल वेस्ट असेल, इंडस्ट्रियल वेस्ट असेल, हे सगळं वेगवेगळं सेग्रिगेट करणे, त्याला कलेक्ट करणे. परत तुमचं हजार्डस वेस्ट असेल, नॉन हजार्डस वेस्ट असेल, तुमचं बायोडिग्रेडेबल असेल, नॉन बायोडिग्रेडेबल असेल, हे सगळं प्रकारचं जे वेस्ट आहे ते कलेक्ट करणं आणि त्याला डिस्पोज करणं, ह्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक यूज केल्या जातात. आणि हे सगळं कोण करतं? एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. ओके, नेक्स्ट आहे पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. इन्क्लुड्स वॉटर ट्रीटमेंट, वॉटर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क अँड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आता हे बघा, याच्यात
वॉटर ट्रीटमेंट, वॉटर डिस्ट्रीब्युशन आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे सगळं कशामध्ये येतं? पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये. ओके, हा सगळ्यांना पॉइंट समजले? हो सर. ओके, हो सर. हे लिहून घेतले? नाही सर. नो सर. प्लीज राईट डाऊन. याच्यातले की पॉइंट तुमच्या लक्षात आले की सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात राहतात, त्यामुळे व्यवस्थित लिहून घ्या. आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये काय काय करतो हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एक्झाम मध्ये लिहिता त्यावेळेस काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि समजून घ्या, समजल्यानंतर तुम्हाला रट्टा मारायची गरज नाही, पाठ करायची गरज नाही. राईट इट फास्ट. Okay, timing, give me attendance. Roll number 1, प्रेझेंट. 2, 3, प्रेझेंट सर. 4, प्रेझेंट सर. 5. Roll number 5, 6, प्रेझेंट सर. 7, प्रेझेंट सर. 8, प्रेझेंट सर. 9, प्रेझेंट सर. 10, प्रेझेंट सर. 11, प्रेझेंट सर. 12, प्रेझेंट सर. 13, प्रेझेंट सर. 14, प्रेझेंट सर. 15, प्रेझेंट सर. 16, प्रेझेंट. 17, प्रेझेंट सर. 18, 19, प्रेझेंट. 20, प्रेझेंट सर. 21, प्रेझेंट सर. 22, प्रेझेंट सर. 23, प्रेझेंट सर. 24, 25, प्रेझेंट. 26, 27, प्रेझेंट सर. 28, 29, प्रेझेंट सर. 30, प्रेझेंट सर. 31, Present, sir. 32, Present, sir. 33, 34, 34, 35, प्रेझेंट सर. 36, प्रेझेंट सर. 37, प्रेझेंट सर. 38, Present, sir. 39, प्रेझेंट सर. 40, 40, 41, प्रेझेंट सर. 42, 42, 43, Present, sir. 44, 44, सर 42 प्रेझेंट.
Okay. 44, 45, प्रेझेंट सर. 46, प्रेझेंट सर. 47, 47, 48, 49, प्रेझेंट सर. 50, प्रेझेंट सर. 51, प्रेझेंट सर. 52, Present, sir. 53, Present, sir. 54, प्रेझेंट सर. 55, प्रेझेंट सर. 56, 57, 57, 58, प्रेझेंट सर. 59, 59, 60, प्रेझेंट सर. 61, प्रेझेंट. 62, 63, 63, So we only have 61. सर सर 34 प्रेझेंट सर. okay, सर 34, 24 पण प्रेझेंट. 34, 02 पण प्रेझेंट आहे. okay, सर 05 प्रेझेंट. okay, 24 पण सर. yes, 44 इज प्रेझेंट सर. okay. Up to 63 or 64? रोल नंबर कुठेपर्यंत आहेत आपले? 63, 64, 61 पर्यंत. 61. 61, okay. Okay, roll number 18, 33, 40, 47, 56 and 57 absent. Okay, or write up is or? Yes, sir. Okay. So next is town planning. Okay. Okay, town planning means plan and control growth of town by dividing town into different land use zones and regulating building construction to provide better environment for the people of the town. In the town planning, areas of town are divided into residential, commercial, recreational, and industrial zones, which is called zoning. Floor space index and other bylaws are fixed to guide and regulate the building construction. For towns and cities, master plan for town planning schemes are prepared to accommodate future growth of town in better way. Planning of very large area covering several towns and villages is known as regional planning. Okay. आता बघा town planning. Okay, town planning means planned and controlled growth of town by dividing town into different land uses zones. Okay, आता मला सांगा तुम्हाला टाउन प्लॅनिंग विषयी काय आयडिया आहे? No, sir. ओके नो. ओके, आता इथं बघा टाउन प्लॅनिंग मध्ये तुम्हाला काय केलेलं दिसतं
की रेसिडेन्शियल झोन हा वेगळा असतो, कमर्शियल झोन हा वेगळा असतो, इंडस्ट्रियल झोन हा वेगळा असतो, किंवा तुमचा रिक्रिएशनल झोन हा वेगळा असतो. रेसिडेन्शियल झोन मध्ये इंडस्ट्री कुठली एखादी असते का रे? नो सर. बरोबर आहे. म्हणजे काय, रेसिडेन्शियल एरिया जो आहे तिथं फक्त रेसिडेंटसाठीच, ज्या रेसिडेंटसाठी योग्य बिल्डिंग आहेत त्याच फक्त तिथं असतात. म्हणजे जसं की आता तुमचे जर राहण्याची ठिकाणं आहेत तिथं मोठमोठ्या बिल्डिंग असतील, त्या फक्त रेसिडेन्शियल साठीच यूज होतात. किंवा तुमचं कमर्शियल झोन आहे. ओके, कमर्शियल म्हणजे काय, जिथं मार्केट एरिया आहे. मग कमर्शियल एरियामध्ये कुठल्या कुठल्या बिल्डिंग येतील बघा तुमच्या, जे काय तुमचे मोठमोठे मॉल असतील, किंवा तुमच्या जे काही शॉप्स असतील, ह्या सगळ्या ज्या मार्केट एरिया जो आहे त्याच्यामध्ये तुमचे हे सगळे हे झोन तयार केलेले. रेसिडेन्शियल मध्ये फक्त राहण्यासाठी, कमर्शियल मध्ये फक्त तुमचे कमर्शियल झोन. ओके, आता रिक्रिएशनल झोन. रिक्रिएशनल झोन मध्ये काय काय येणार, तुमचे प्लेग्राऊंड असतील, तुमचे थिएटर असतील, म्हणजे जिथं तुमच्या अशा मनोरंजनाचे जी काही साधनं आहेत किंवा प्लेग्राऊंड सारखी साधनं आहेत, जे काही मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे सगळं कुठे येणार, रिक्रिएशनल मध्ये. आणि इंडस्ट्रियल झोन मध्ये काय येणार, तर तुमच्या ज्या काही सगळ्या इंडस्ट्री आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टरीज आहेत, त्या सगळ्या इंडस्ट्रियल झोन मध्ये, म्हणजे MIDC वगैरे तुम्ही बघितलं असेल. तर इथं सगळ्या ह्या इंडस्ट्रियल झोन, म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे झोन तयार केले जातात. लक्षात येते तुमच्या? म्हणजे रेसिडेन्शियल झोन मध्ये फक्त राहण्यासाठी, कमर्शियल झोन मध्ये फक्त कमर्शियल बिल्डिंग ज्या काय असतील त्या, शॉप्स असतील, मॉल असतील, या प्रकारचे जे काही कमर्शियल बिल्डिंग आहेत त्या तिथे येणार. रिक्रिएशनल मध्ये तुमचे प्लेग्राऊंड येतील, तुमचे नंतर वेगवेगळ्या प्रकारचे थिएटर येतील, नंतर तुमचे जसं की तुम्ही गार्डन वगैरे म्हणता, ते सगळे याच्यामध्ये येतील. इंडस्ट्रियल झोन मध्ये सगळ्या फॅक्टरीज येतील, जसं की तुमची MIDC वगैरे आहे. तर या प्रकारचे व्यवस्थित झोन तयार केले जातात आणि त्या प्रकारच्या बिल्डिंग त्या झोन मध्ये सेटअप केल्या जातात. मग आता हे टाउन प्लॅनिंग म्हणजे काय, तर कंट्रोल्ड ग्रोथ ऑफ टाउन. ओके, टाउन प्लॅनिंग म्हणजे काय, कंट्रोल्ड ग्रोथ ऑफ टाउन. कंट्रोल्ड ग्रोथ म्हणजे काय, तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये मिक्सअप झाल्या नाही पाहिजे. जर रेसिडेन्शियल झोन मध्ये इंडस्ट्रियल झोन आला, किंवा एखादी इंडस्ट्री आली, तर पूर्ण डिस्टर्ब होणार आहे. तिथं राहण्यासाठी योग्य राहणार आहे का, तिथलं वातावरण सगळं पोल्युशन होणार आहे. नॉइज पोल्युशन आलं, एअर पोल्युशन आलं, परत त्यातलं वॉटर पोल्युशन आलं, म्हणजे सगळ्या प्रकारचं हे डिस्टर्ब होणार आहे. ओके, म्हणून काय केलं जातं, हे सगळे प्रकारचे झोन तयार केले जातात आणि त्या झोन मध्ये त्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं जातं. आता हे झालं लँड युजेस नुसार. ओके, आता नंतर तुमचं एक हे असतं बघा, कुठली घरं कशी बांधली तर चालतील का, किंवा कुठल्या इंडस्ट्री कशाही बांधल्या तर चालतील का, ती व्यवस्थित दिसणार आहे का, त्या प्रकारच्या त्या शहरामध्ये ती व्यवस्थित आपल्याला ऍसेसिबल होणार आहे का, त्याला व्यवस्थित रोड नसतील, कोणी उठला आणि कुठेही कसल्याही प्रकारचं बांधलं तर चालेल का, नाही चालणार. बरोबर आहे. जसं की आता तुम्ही एकदम सिटीमध्ये गेल्यावरती बघता, तिथं ना पार्किंगसाठी जागा असते, ना तुमचं कुठल्या व्यवस्थित प्रकारच्या साईड मार्जिन सोडलेले नसतात, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मोकळी जागा दिसत नाही. सगळं गच्च गच्च असतं, गल्ली एकदम अरुंद असतात, त्याच्यातून आपल्याला जायला लागतं. म्हणजे सगळ्या गोष्टी अशा एकदम एकमेकांमध्ये ह्या मिसळल्यामुळं काय होतं, हे सगळं डिस्टर्ब होऊन जातं. मग हे होऊ नये म्हणून याच्यासाठी काय केलेलं आहे, बायलॉज तयार केलेले. ओके, हे काय केलेले आहेत, बायलॉज तयार केलेले आहेत. तुम्हाला FSI कन्सेप्ट माहित असेल, मी सांगितलं आहे. FSI म्हणजे काय, फ्लोर स्पेस इंडेक्स. म्हणजे प्रत्येक बायलॉज नुसार, त्या FSI नुसार त्या झोन मध्ये, त्या एरियात त्या प्रकारच्या बिल्डिंग आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. म्हणजे रेसिडेन्शियल झोन मध्ये जे काही FSI असेल तो वेगळा असेल, त्याचे बायलॉज वेगळे असतील. इंडस्ट्रियल झोन मधला जे काही बायलॉज असतील, FSI असेल तो वेगळा असेल, किंवा तुमचा कमर्शियल झोन मध्ये वेगळा असेल.
रिक्रिएशनल झोन मध्ये वेगळा असेल. म्हणजे त्या झोन नुसार तिथले बायलॉज आणि फ्लोर स्पेस इंडेक्स हा तयार केलेला आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या टाउनची ग्रोथ जी आहे ती कंट्रोल करायची म्हणजे काय, वेन प्लॅन करायचे. प्लॅन व्यवस्थित असेल, प्लॅनिंग व्यवस्थित असेल तर प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित मोठे रस्ते असतील, सगळ्या मोकळ्या जागा असतील, तिथं व्हेंटिलेशन व्यवस्थित होईल, तिथं पोल्युशन व्यवस्थित म्हणजे कंट्रोलमध्ये असेल, कुठल्याही प्रकारचं पोल्युशन होणार नाही. नंतर काय होईल की जी काही सिटी आहे ती व्यवस्थित प्लॅन असल्यामुळे व्यवस्थित तुम्हाला ज्या काही सुविधा द्यायच्या आहेत त्या व्यवस्थित मिळतील. म्हणजे तुमचं जे प्लॅनिंग आहे टाउनचं, तुम्ही कधी मास्टर प्लॅन ऐकलाय का रे? येस सर. तर त्या मास्टर प्लॅन मध्ये काय केलेलं असतं की प्रत्येक गोष्टी ह्या सुटसुटीत आणि व्यवस्थित त्या ठिकाणी प्लॅन केलेल्या असतात. ओके, मग हे टाउन प्लॅनिंग झालं. ओके, मग जर तुम्हाला टाउन प्लॅनिंग एका शहरासाठी झालं किंवा त्या टाउनसाठी झालं, जर हे तुम्हाला रिजनल करायचं असेल, रिजनल करायचं असेल म्हणजे काय, लार्ज एरियासाठी करायचं असेल म्हणजे काय, मोठ्या यस यस ओके, टाइम संपलेला आहे आपला. We will stop here. Whatever remaining part we will continue from next lecture. Thank you very much. We'll continue whatever remaining part from next lecture. Okay, thank you.